येडेवानी कुठे पागल वागू नका. लक्ष्मी आहे ती. अय लक्ष्मी आहे. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणारा दुपारी त्याच गाडी खाली मरू शकतो. पैसा आहे तो. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 9 परस पाणी लागत नव्हतं, आता टाचाला पाणी लागत आहे. उपाळली वावर. आता बऱ्याच वेळा पाणी न्यायची गरज नाही राहिली, इतकं पाणी आलंय खालून. 9 परस बोर, 9 परस पाणी लागत नव्हतं, आता अंगठ्याला उकारलं का पाणी. मग तुझ्याकडे किती पैसा आहे? एक. लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा. कालकरी बिलकरी मोबाईल बंद ठेवा. मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही आपल्या बोठ्या चाळीत बसायचे. इतका भिकार नाद लागलाय लोकांना. तो कुठेही बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं. आपलं चैन उघडीन गेम चालू. काय आखलीचा पत्ता नाही काय नाही. कुठे आपलं ते खोकडं घेऊन बस. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे बोकडे एक नाही. काय वाचायचं? मग आता शिळी गाभण राहिले बोकडे ठेवून काय करायचं? इतका भिकार नाद लागलाय. कुठेही जापा. काही नातली चड्डी नाही पण एनसीट आहे. तो वापर कमी करा. मराल आपलं कुठेही बसलं का ते खोकडं चालत बस. आणि काही नाही त्याच्यात. हॅलो कुठे? नदी वय जळतो येतो. हॅलो काय काढून गेलं? बोंबील वाजली खाती. भिकार नाद लागला. खुशाल माणसं महाराज सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्या लोक. 1.5 वर्षाचा शिक्षिका सुद्धा. आणि ती पिढी सुधारायला निघली. ती लोकांच्या पोरांना ABCD शिकती आणि तिच्या पोराला टपुऱ्या काचाचा चष्मा आहे. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणते एका विषयाला 2 जण कश काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कश काय? उगाच आपलं शिक्षणाचं अवसान आणायचं काहीतरी. अजिबात पोराला मोबाईल नकोय. काय मत आहे तुमचं? कशाला पाहिजे मग? काय काय 1.5 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष. आणि बरं निर्लज्ज लोक इतके झालेत. त्याची आई कुशल म्हणते तो तसं कामच करून देत नाही मला. त्याला एकदा मोबाईल दिला ना मग नाही काळजी. सांगाय तर लाज वाटली पाहिजे का नाही? तसं तो मला तो आहे ना पण मला स्वयंपाक सुद्धा करून देत नाही. ते काही सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही? का आपण काय वागतोय? माणसं संपली. आता तुम्हाला ही जी माणसं दिसतात ना कीर्तनात बसलेली ही फक्त मिली नाही म्हणून जिवंत आहेत. नाही तर माणसं पुरे संपलेत. काय मत आहे तुमचं? हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं आज खरं उद्या खरं. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. मी ठरवले पण सगळ्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. 80% दारुडे इंदुरीकडला शिवाय देत्या. का मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पुरी इंदुरीकडला शिवाय देते. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटता है उपटो. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ आणि मरो. संपली माणसं. ज्ञानच देव देवच ज्ञान. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे वाटतो. आता सगळी माणसं देव का नाहीत तर आपल्याला बस फिट बसलं कीर्तनात. आता ह्या मापात राहायचं. ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आहे? बस ज्ञान यायला काय लागतं? 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. आता नीट ऐका हव्या. ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा आम्ही जर भजन केलं
तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत ना. अटी नीट आहे का? एक, जर देव व्हायचं असेल तर पहिली अट, 3रा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे. याला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही, बसलेल्या सगळ्या माणसांच्या पाया पडून सांगतो, हे सगळं जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका. हे मरू द्या, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याचं काय एवढं विशेष नाही. आपण गेलो काय करायचं? दारापुढं 3 GCP म्हातारं मिळालं, उकर माती गाड म्हातारं, काय करायचं दिवशी? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? लोकांना काय घेणं आहे? काही लोक म्हणतात त्यांचे 10-12 कारखाने आहेत, 5-5 पतसंस्था आहेत, हे 200, त्यांना काय, ते गेले कारभार कोण पाहिजे? कोणला घेणं नाही, ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणं आहे? लोक आपले येणार, चांगला झपला घालणार, निघून जाणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही मी सगळे भ्रमात आहोत. जन हे सुखाते दिला गे कजाते, 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 तारे तेरा कोणी नाही कोणी झाल्या गिन शक्ती नाचे डोळे करती, झाल्या गिन शक्ती नाचे डोळे करते, जन हे सुखाते दिला गे कजाते, गाडीचे नाही कोणी, अंतरी गाडीचे नाही कोणी. चला माग, याला तर याला त्रास देऊ नका. हे सगळं मरू द्या, जाऊ द्या. आपल्यामुळं बांगला आहे का? बांगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी आहे का? गाडीमुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी, मग आपण गेलो गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये. याला लोक, एक वाक्य सांगा, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कुणीतरी धरून लगविला न्यावं इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कुणीतरी पाणी द्यावं मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणा शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोरं हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळला आहे. दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळला आहे. गुळवरून गोडे गोडे, आतमध्ये खडा आहे. मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून. तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोड आहेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे, पुगार. काही लोक वापरते शब्द, जनतेचा विश्वास आहे. तुझ्या इतका गाढ हो तूच आहे. जनतेला फिनतेला काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. गुळ माखुनिया ठेवीला दगड. बस, गुळाला दगड चोळला, दगडाला गुळ चोळला, मुंग्या वरून आल्या, आतमध्ये. तशी सगळी माणसं वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय आहेत. काय मत आहे तुमचं? पाषाण वरून ना. वा वा, काच्या वान काच्या लिखा वा नाही लिखा नाही. आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या इतका मूर्ख तूच आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. 14 वर्ष राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिलं नाही सीतेनं, डुकून. उलट्या लांब बांबूनं भाकरी लोटल्या. घे बांबू काढला तिनं, बांबू, आणि खिडकीतून बांबू घातला. घे 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 घे, आणि खिडकीतून डुकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगतोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल दुनिया मा. आणि हा सगळा भ्रम आहे. आणि 98% जनता कशात आहे? भ्रमात. वा वा. काही पोरं म्हणतात ती प्रियशी ना माझ्यावर लय प्रेम करते, महा बापाच्या मुळा उठतो. पागल आहे ती. तू माझ्यासाठी काही करील, काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार,
आणि तुला भिकारी करणार. तो हा तिसरा नंबर आहे. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं, प्रेशीला घेऊन येड्या बाबळीत बसलं घाटात. बाबळ इडीन ती पोरगी शेबडी, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने घाटातच सोडून दिला. काय करू म्हणलं. माया विकले भ्रमला खरे म्हणता मी मादिनी खरे. माया विकले भ्रमला खरे म्हणता मी मादिनी खरे. माया विकले भ्रमला खरे रे. माया विकले भ्रमला खरे म्हणता मी मादिनी खरे. हे तो संपत्तीची मारे सासकार दाईला. धनधारा पूत धन सोयार पेटूना. धनधारा पुत्र जन बंधू सोयार पेटूना. धनधारा पुत्र जन बंधू सोयार पेटूना. धनधारा पुत्र जन बंधू सोयार पेटूना. तुम्हाला देव व्हायचंय ना, इथं आलोय आपण आता. ए डळमळीत ना खाऊ. देव व्हायला लागतं ज्ञान. आपलं नेमकं काही नाही. आता आलो जागेवर आपण. याला त्रास देऊ नका, याचा अपघात होऊ नये. नाही नाही नाही, हे असं जाऊ द्या. ही कधीतरी जाणारच. आणि याला एक खरं सांगा, याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. नाही त्याला सांभाळायला 6 चपात्यांमध्ये रात्रंदिवस काढते. 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, 1 टावेल आणि 1 चप्पल, 2 पायजमेन, 2 शर्टात वर्ष जाते. याला सांभाळायला खर्च नाही आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. फेअर अँड लवली, पॉन्स, लिपस्टिक, केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटण, रसा, हे मागे. एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पित नाही. नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. दोतरावाला कधी मध्ये पित, त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून देत. मंडळी हुशार आहे, ती सगळे झोपल्यावर पितात निवांत. ते दर्जेदार दारुडे आहेत. हा, झिरोचा बल्ब बिल्ब टेबलावून राहून रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ बहुत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. लय वाकात ग, लय वाकात. आणि कोरड पडली का वकारीत साठीत ग, वकारीत साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लई. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. हे तरुणपणात जे खोब्यातून पोरं निघले, गुडघ्यातून गेले ना, याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा, अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला लखंडी सळई घातली, संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली, समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना. आचार्य गार का मारतो, शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का, बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच 2 मुठी, त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू, देव खाऊन देत नाही रे याला. हां हां हां, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खाते. याला जपा. आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय, जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का, उगाच जनता नादी लाईत बसू नका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. काही झालं का, या लोकांनी तडाखा उठवलाय. काय आला, काय आला, बोला पटकन. अटॅक आला, काय आला, अटॅक आला. सांगा मला बरं, अटॅकची व्याख्या एखादा एज्युकेटेड माणूस
हे MA MPhil PhD झालेले सांगा बरं काय भानगडे अटॅक कधी याची नको नाहीत लावून तुम्ही 30 दिवसाचे 1.5 लाख पेमेंट घेते तरी कसे कशाला म्हणते अटॅक तुम्ही ऐका अटॅकची व्याख्या अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन काय म्हणते तुमचं हा किंवा नाही अटॅक हा रोग नाही अटॅक हा मानसिक तणाव आहे आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे तणाव आहे लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना काहींना इस्टेट मोकार आहे पोरग नाही काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले काहींना रात्र दिसत नाही दिवसा दिसत आहे काहींचा सीझन गेला बायको मिळालं काहींना मिळाली ती राहीनं टेन्शन मध्ये लोक आहे टेन्शन काहींना बायको मिळाली ती राहीनं राहिली तिला पोर व्हायनं झालं ते सुईचं येईनं तमाशात येईल काहींना सुनच मिळालं मिळाली तिनं सासू दिंडीत काढली टेन्शन मध्ये काहींना एकच पोरगी लग्नाची गरज नाही पडली टेन्शन मध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो हृदयाला 4 कप्पे आहेत उजवी जवनिका डावी जवनिका उजवी कर्णिका डावी कर्णिका ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन टू हार्ट इज लोअर माणसाला घाम येतो आणि घामाला का माणूस घाबरतो त्या स्पीडमध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात इट इज कॉल्ड अटॅक आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध नो टॅबलेट नो इंजेक्शन अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही अटॅकला एकच औषध झालेली घटना जाग्यावर विसरणे सोडून द्यायचं कॉलेजला असताना प्रियेशीनं धोका दिला देऊ दे ना मग सारखी तीच तो का टेथसला सोडून द्यायचा तो विषय मग अटॅक का नाही मग एवढे लोक आजारी पडत्या एवढे लोक हे करत्या एवढे लोक काळजी घेत्या 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात निरीक्षण करा बरं तुम्ही पहाटे उठते ती बाई 2-4 भाकरी थापते कालवण करते गडी बैलगाडीत बसला 5ला थळात ती तो तोडायला ती साळायला तो मुळ्या बांधायला ती वाडे बांधायला 11ला गाडी ताईट 2.5 टन माल बैलगाडीवर बसणार भाकर चुरणार कालवण सांडण ना हलतात भाकर चुरणार त्याच्यात कालवण टाकणार दणकून 2 जण खाणार वड्याचंच पाणी पिणार ठणठणीत सर्दी नाही पडसं नाही रोग नाही काहीच नाही हे माश्या धरणाऱ्यांची पोर आहेत सारखे पाण्यात आहेत चड्ड्यात तर नाहीच उघडे आणि भोंगळेच आहेत पण त्यांना सर्दी नाही आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला आणि पप्पूनं फक्त असं केलं जाऊ नको तू शांडावंदाला नको जाऊ त्याला सर्दी झाली मग दिशी पाच त्याला आपल्यालाच का रोग होतात उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो सॅनिटायझर वापरितो एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मला केस दाखवा बरं त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही साबण तर त्याला माहीतच नाही पण गडी ठणठणीत का त्याला ह्युमिनिटी जास्त आहे थिंकिंग कमी आहे आणि आपली ह्युमिनिटी कमी थिंकिंग काय होईल काय होईल काय होईल काहीच नाही म्हणा नीट बस सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या मी टेन्शनमध्ये आहे काय काय होईल हे देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या दोतार जळालं तेवढं मागं वाढा आणि चहा प्या आपल्याला तेवढंच दोतार आहे ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागल गप बसा याला टेन्शन तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही सांगूच नको काही नाही होणार काही नाही होणार भारतामेनला विचारा जन पळभर म्हणतील हाय हाय काही होणार नाही ज्ञान आलं पाहिजे इथं आपण आलोय एक काळजी नका करू शरीरात पिडावे याला त्रास द्यायचा नाही 1 2 मोटरसायकल चालवणार मोबाईल बंदच ठेवला पाहिजे तुमचं काय मत आहे बंद अहो एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत आहे गेलं तसं येड्या बाबलीत गेलं निघालं खुब्यातून कशाला घाल 1 अपघात होऊ नये
ओव्या सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरा न पिडावे, व्रतनियम न करावे, देवांतरा न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव ना. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहिल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेच नाही, माणसं मारू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, हां, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. हां, 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच मायाभोवती लफडे मिटतील असं वाटतंय मला. कारण रोज उठलो का मी नवं लफडं आहे मायाभोवती, उठलो का लफडं. आपण म्हणलं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कुणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हां ना, माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराज. माझं काय तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचाच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेला आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे, का करताय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामासी विनमुख तो नर पाप्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील हे पोरे. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे, काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत, नाही गेले. बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती, मला घर बांधायला मदत करत्यानं केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे.
आणि भोंगळा करून आणला पाहिजे गुरुमामा नाव आहे कावला तिचं. अरे त्याचा बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या. अरे सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची घमेंट गेली. कुठे आहे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आहे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगाभर द्या, असं द्यायची ती द्या, पण उतारे क्लिअर करून मारा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52 नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकानं जर 10,000 हजारच मागितले, कुठे ती झक मारा. तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. हां, तुम्ही मेलेच आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे, ही तर आमची इच्छाच. हां, मग तुम्ही राहता तरी कवर 92 आणि 93 इथं मागच्याला जागा होऊ द्या ना. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेले आमच्या कुदाकुद्या लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा काय असं करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे आणि कायचं काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत आणि कवाय लागत आहे. भाजत आहे लग्न ना आषाढत आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं, ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार, इकडे हे पॅकेज तुला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चल, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. क्या कोण हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही. नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू. आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहतात. वाडा भूकंपात गेला ना. आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिचे, आणि तिचं सिजर करताना साक्षीदार हे आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला.
दहाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जात्या निघून. बाबांना टाकला ना खाटाव.